तथा कार्यकारी मंडळ सदस्य जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था श्री प्रशांत ठाकूर साहेब यांना करतो। त्यांना विनंती आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं। शाल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा पुतळा आपण त्यांना प्रदान करण्यात येईल। एकदा जोरदार टाळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी। जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत। सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत आपण करणार आहोत। ते करण्याची विनंती माननीय आमदार तथा अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती श्री महेश वालदी साहेब यांना करतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळूया। माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालघर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री नामदार श्री गणेशजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती पनवेलचे माननीय महापौर श्री नितीन पाटील साहेब यांना करतो। जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळूया। माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग महाराष्ट्र राज्य तथा मुंबई उपनगराचे माननीय पालकमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय श्री प्रीतम म्हात्रे साहेब यांना करतो। एकदा जोरदार टाळ्या माननीय शेलार साहेबांसाठी झाल्या पाहिजे। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळूया। माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अदितीताई तटकरे इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय पनवेल पंचायत समिती सभापती सौ रंजनाताई वास्कर यांना करतो। एकदा जोरदार टाळ्या अदितीताईंसाठी झाल्या पाहिजे। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळणार आहोत। माननीय मंत्री रोजगार हमी फलोत्पादन व खार जमीन विकास महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय परेशशेठ ठाकूर साहेब यांना करतो। सन्माननीय विद्यमान नगरसेवक परेशजी ठाकूर साहेब आपल्याला विनंती आपल्या हस्ते हे स्वागत व्हावं। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत। माननीय खासदार रायगड लोकसभा क्षेत्र तथा माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री सुनील तटकरे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती रायगड जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर साहेब यांना करतो। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। यानंतर पुढच्या स्वागताकडे आपण वळूया।
माननीय खासदार मावळ लोकसभा क्षेत्र श्री श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी श्री अविनाश कोळी साहेब यांना करतो। यानंतर आता आपण पुढच्या स्वागताकडे वळणार आहोत। या स्वागतानंतर माननीय आमदार व सदस्य व्यवस्थापन परिषद रयत शिक्षण संस्था सातारा श्री दिलीप वळसे पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री अरुण शेठ भगत साहेब यांना करतो। यानंतर पुढच्या स्वागताच्या दिशेने आपण वळणार आहोत। या स्वागतानंतर माननीय आमदार पेण विधानसभा श्री रविशेठ पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत। ते करण्याची विनंती माननीय उपसभापती पनवेल पंचायत समिती श्री भूपेंद्र पाटील साहेब यांना मी करणार आहे। माननीय आमदार पेण विधानसभा श्री रविशेठ पाटील साहेब यांचं स्वागत आपण करावं ही विनंती। यानंतर पुढच्या स्वागताकडे सुद्धा आपण वळतो आहोत। माननीय आमदार बेलापूर विधानसभा सौ मंदाताई म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आपण करणार आहोत। स्वागत करण्याची विनंती गव्हाण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ निकिताताई खारकर यांना करतो। यानंतर पुढच्या स्वागताकडे सुद्धा आपण वळूया। थोडा मी अधिक गती देतो स्वागताला। माननीय आमदार अलिबाग विधानसभा महेंद्र दळवी साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय स्थायी समिती सभापती पनवेल महानगरपालिका। यानंतर पुढच्या स्वागताकडे वळूया। माननीय आमदार विधान परिषद विक्रांत पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय सचिव जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था श्री एस.टी. गडदे सरांना करतो। त्यानंतर पुढचं स्वागत सुद्धा आपण करूया। माननीय आमदार कोकण विभाग मतदारसंघ श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय सभापती श्री वैकुंठ पाटील साहेब यांना करतो। यानंतर पुढच्या स्वागताकडे सुद्धा वळतो। यानंतर माननीय माजी खासदार श्री धैर्यशील पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय सभापती महिला व बाल कल्याण पनवेल महानगरपालिका सौ ममताताई म्हात्रे यांना करतो। यानंतर पुढचं स्वागत माननीय पंडित शेठ पाटील यांचं आपण करणार आहोत। माननीय बबन मुकादम साहेब यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते हे स्वागत आपण करूया। माजी आमदार देवेंद्र साटम साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करतो आहोत। माननीय कृष्णा पारंगे साहेब यांच्या हस्ते आपण हे स्वागत करतो आहोत। यानंतर माननीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा श्री चंद्रकांत दळवी साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय उपनगराध्यक्ष उरण नगरपालिका श्री रवी भोईर साहेब यांना करतो। आणि त्यानंतर माननीय श्री अतुल पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय वाय.टी. देशमुख साहेब यांना करतो। या सगळ्या मान्यवरांच्या स्वागतासोबतच अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। वेळेचं महत्त्व लक्षात घेता त्या सगळ्या मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो। आणि आता प्रास्ताविकाकडे आपण वळूया। प्रास्ताविक करण्याची विनंती माननीय आमदार तथा अध्यक्ष रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे श्री महेश बालदी साहेब यांना विनंती करतो ते आपल्या समोर प्रास्ताविक मांडतील। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त व या एक अतिशय सुंदर शाळेचं रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल या इमारतीचं उद्घाटन आज संपन्न होतंय। याकरता उपस्थित
महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे रस्ते व परिवहन मंत्री, आमच्या सर्वांचे नेते श्रद्धास्थान सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, आत्ताच जे या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांना शुभेच्छा देऊन गेले असे देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित मंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, आदितीताई तटकरे, भरत शेठ गोगावले, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी तटकरे, खासदार अप्पा बारणे, दिलीप वळसे पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ आमदार रविशेठ पाटील, मंदाताई म्हात्रे, महेंद्र दळवी, विक्रांत म्हात्रे, सर्वच व्यासपीठावरील धैर्यशील पाटीलजी, चंद्रकांत दळवीजी, जेम म्हात्रे साहेब आणि ज्यांचा आज अमृत महोत्सव आहे असे आपल्या सर्वांचे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि व्यासपीठावर बसलेले आणि व्यासपीठासमोरील अनेक जण साहेब ज्यांनी रामशेठनी घडवलं असे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, असंख्य व्यासपीठावर आहेत की ज्यांना महापौर बनवलं पनवेलचं, रायगड जिल्ह्यात कधी नव्हे तर रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवलं, माझ्यासारख्या एका त्या जातीतनं जन्मलेला पण या ठिकाणी 2दा आमदार करण्याची किमया रामशेठ ठाकूर साहेबांनी केली आणि असे अनेक दगड रामशेठनी बनवले आणि त्याच्याकरता आज रामशेठचा 75वा वाढदिवस हा आम्हा सर्वांकरता निश्चित स्फूर्ती देणारा आहे। एक रामशेठचा 75वा वाढदिवस कसा असावा याची जेव्हा गेल्या 2 जूनला 75वी वर्ष पूर्ण करताना अमृत महोत्सवी वर्ष करावं म्हणून आमचा जो गेल्या 2 जून पासून चालू झालेला प्रवास हा आता या 2 जूनला संपेल, पण पावसाच्या वेळेला हा एवढा जनसमुदाय जो रामशेठना चाहत आहे, रामशेठना मानणार आहे, एवढ्यांची बसण्याची व्यवस्था करण्याची आमच्याकडे अजून व्यवस्था नाही आहे। मला माहिती आहे सन्माननीय देवेंद्रजी या ठिकाणी सगळ्यात मोठं स्टेडियम देणार आहेत, इंडोर एरिया त्या आमच्या माझ्याच मतदारसंघामध्ये सर्वात मोठं इंडोर स्टेडियम देण्याची त्यांची योजना आहे, हे सर्व देणार आहेत, त्याच्याकरता बैठका घेतल्या आहेत, पुढे जात आहेत। तटकरे साहेब आश्चर्य नाही आहे, खरं आहे, मी काय आज मागणी करत नाही तर आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना साहेब अतिशय आनंद होतो की ज्यांनी आयुष्यात 3 आदर्श मानले, एक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, एक स्वतः जनार्दन भगत साहेब आणि दिबा पाटील साहेब, या तिघांना आदर्श मानून रामशेठनी एका या नावाखाडीसारख्या छोट्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि स्वतःचं कमवा आणि शिकवा या कर्मवीरांच्या धोरणाप्रमाणे त्यांनी सातारा, गव्हाण, माणगाव असं शिक्षण घेत बीएड शिक्षण पूर्ण केलं, शिक्षकाची नोकरी पत्करली, पण त्याच्यात न रमता ते कॉन्ट्रॅक्टर झाले। आज यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून नव्या मुंबईमध्ये जी TIPL संस्था आहे ही त्यांची आहे। म्हणजे आजपर्यंत आम्ही बघितलंय साहेब की रामशेठने हात लावला तिथे सोनं होतं, मग ती क्वारी असून द्या, क्रशर असून द्या, गाड्या असून द्या, पोकलेन असून द्या, नाहीतर रस्ता असून द्या। मला आजही आठवतंय या ठिकाणी साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या सर्वांचं आणि तुम्ही जे कायम सांगता की 1% GDP वाढला, त्या ठिकाणी साहेब माझ्या इथे उलव्याची लोक आहेत, उलवा गाव उठत नव्हतं, रामशेठनी त्यांना सांगितलं तुम्ही खाली करा गाव, तुमची सर्व जबाबदारी माझी आहे आणि एका शब्दावर गाव खाली करून देणारा हा आमचा नेता आहे आणि त्याचा आज 75वी आम्ही करतोय। निश्चित अभिमान आहे, गर्व आहे, आनंद आहे की अशा एका नेत्याचं आम्ही 75वी साजरी करतोय ज्यांनी आमच्या आयुष्यामध्ये अनेक पैलू घडवले। अनेक ठिकाणी दिबा पाटलांच्या आंदोलनकारी 81चं आंदोलन असो, हुतात्म्यांचं झालेलं 84चं असो, 12.5% आंदोलन असो, सिडको करता वेळोवेळी झालेली आंदोलन असो, या सगळ्याचं नेतृत्वात दिबा पाटलांच्या साथीला साथ देणारे हे रामशेठ ठाकूर साहेब होते आणि वयाच्या 51व्या वर्षी म्हणजे उमेदीच्या वर्षी मी निवडणूक लढणार नाही हे म्हणणारे नेतृत्व रामशेठ ठाकूर साहेबांचं होतं, ज्यांनी 2 वेळा सतत दिग्गजांना हरवून खासदार झाले होते। त्यामुळे अशा एका व्यक्तिमत्वाचं 75वी करताना रयत शिक्षण संस्थेबद्दल स्वतःची एवढी मोठी जनार्दन भगत संस्था असताना रयत शिक्षण संस्थेला चेकनी साहेब 135 कोटी रुपये आजपर्यंत वर्गणी दिली।
चेकनी दिलेली 135, बाकीची मला आज गर्दे सरांनी सांगितलं का अशा देणग्या, गाड्या द्या, ह्या द्या, ह्याचं त्याचं अकाउंटिंगच झालेलं नाही. असे अनेक, म्हणजे रयत शिक्षण संस्था ही माझी पॅरेंट बॉडी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे माझे आधार हृदयस्थ आहेत, हे मानणारे रामशेठ आहेत. दिबा पाटील साहेबांनी कुठलीही आव्हान केलं का त्याच्या सोबत जोडीला लागलेलं. आणि साहेब जनार्दन भगत साहेबांच्या नावाने आज विधी विद्यालय, कॉलेज आहेत, अनेक नव्या मुंबईतल्या अग्रगण्य असलेली ही संस्था आहे. पण याच्यातून रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे हे रामशेठ ठाकूर आहेत. त्याच्यामुळे संघर्ष असो, सिडकोशी अनेक वेळा संघर्ष येतो साहेब. आजही आम्ही सिडको बद्दल खुश नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. मला साहेब एक अनुभव छोटासा सांगायचा आहे की एक 8 वर्षापूर्वी संजय भाटियाजी इथे एमडी होते आणि तेव्हा आम्ही एका बैठकीकरता गेलेलो. एवढं जोराचं भांडण झालं रामशेठचं आणि संजय भाटियांचं, आणि त्या एअरपोर्टच्या प्रस्थापित गावांकरता होतं. मला पूर्ण खात्री होती, पण मी उगाच सांगितलं की शेठ आपण जरा जास्त भडकलो नाही का, तू नाही यांना असंच सरळ करायला पाहिजे. आणि ते मला आज पटतं साहेब, रामशेठची भाषा हीच खरी भाषा आहे आणि हे अनेक वेळेला तीच भाषा कामाला येते. आणि त्याच्यामुळे असा संघर्षाकरता लढणाऱ्या नेत्याबरोबर, नेत्याच्या मागे आम्ही आहोत. आणि अशी 75वी आज आम्ही साजरी करतोय, त्याचा निश्चित आनंद आहे. आणि त्या आनंदाची अनुभूती आपल्यासारखे लोक, मुख्यमंत्री आले, केंद्रीय मंत्री नितीनजी आले, आम्ही ज्यांना रामशेठचं 75 वाढदिवस आहे हे सांगितलं. प्रत्येकाने आज शरद पवारांपासून सर्व असतील, सगळ्यांनी आनंदाने इथे येऊन त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरता यावं. तटकरे साहेब आणि बारणे साहेब हे पार्लमेंटरी कमिटीच्या मिटिंगला होते कुठेतरी आज, पण आम्ही विनंती केली, प्रशांत शेटनी केली, ते म्हणाले रामशेठ करता नक्की यायला पाहिजे. आणि आजही ते आले. निश्चित आनंद आहे साहेब. आणि साहेब मराठी बद्दल बोलणारे अनेक आहेत साहेब. मराठी तुमचा दिवाळी अंक असून द्या किंवा एकांकिका स्पर्धा असून द्या, 1999 पासून दिवाळी अंकांचं प्रदर्शन, त्यांच्या मागे खंबीरपणे कोणतरी उभा राहणारा महाराष्ट्रातला दानशूर माणूस आहे, तर त्यांचं नाव आहे रामशेठ ठाकूर साहेब. नाहीतर पनवेलमध्ये राहून मुंबईतल्या या सर्व महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकांना पहिलं बक्षीस देणार. दरवर्षी त्यांच्या मागे आर्थिक स्वरूपाने भिंतीसारखं चट्टान की तरह खडे रहने वाले रामशेठ ठाकूर आहेत. निश्चित आम्हाला अभिमान आणि गर्व आहे साहेब. एक राईट साईडला या इकडे रामबाग नावाची एक खाडीतली जागा आहे साहेब. मी जबाबदारीने सांगतो, मी हे गडकरी साहेबांशी अनेक वेळा शेअर केलंय, तुम्हालाही सांगितलंय. या ठिकाणी व्यासपीठासमोर आणि महाराष्ट्रात अनेक राजकारणी होऊन गेले असतील, पण कोणी स्वतःच्या खर्चाने ही जी बघितली आहे बाग, एवढी खर्चाने केलेली बगीचा महाराष्ट्रात कोणी दाखवला तर साहेब आपण सांगाल ती पैस हरायला तयार आहोत. स्वखर्चाने, म्हणजे त्याच्यावर 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचं कोणाचं घेणं देणं नाही. मी ज्या गावात वाढलो, ज्या गावात राहिलो, त्या मातीची माझं काहीतरी देणं लागतं, हे मानणारे रामशेठ ठाकूर साहेब आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा गर्व आहे साहेब. एवढंच सांगू की आज आपण सर्वजण आलात, हे व्यासपीठ आनंदी झालं. आमच्या रामशेठचं गौरव होणं, 75वी होणं, मनात इच्छा हीच आहे की रामशेठची 100वी आम्ही याच्याहून जोरात करू. याच्याकरता आपण शुभेच्छा देण्याकरता आलात, सर्वजण आलात, त्याकरता या महोत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. यानंतर मान्यवरांसमक्ष आपण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अथक अशा कार्यप्रवासाची रामपर्व ही ध्वनिचित्रफीत पाहूया. पनवेल तालुक्यातील आगरी कोळी बांधवांच्या समुद्र किनारी वसलेल्या एका छोट्याशा गावात राहणारं चांगू काना ठाकूर आणि भागुबाई चांगू ठाकूर यांच्या गरीब कुटुंबात रामचा जन्म झाला. रामनं शाळेत जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळी गुरुजींनी त्याची जन्मतारीख 2 जून 1951 अशी रजिस्टरवर नोंदवली आणि पुढे हीच जन्मतारीख रूढ झाली. नावाखाडी, माणगाव, पुन्हा गव्हाण असं प्राथमिक शिक्षण करत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण हायस्कूलमध्ये रामनं मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेऊन पुढे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या योजनेचा काही काळ भाग होऊन राम ठाकूर यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. कर्मवीर अण्णांच्या विचारानं प्रभावित झालेल्या रामनं शिक्षक व्हायचा निर्णय घेतला आणि ते शिक्षक झाले.
याच कालावधीत थोर समाजसेवक जनार्दन भगत साहेब यांची मुलगी शकुंतला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांना व्यावसायिक होण्याची संधी चालून आली. सुरुवातीला 10,000 रुपयांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांनी मेहनत आणि कष्टानं मोठा केला आणि आपली TIPL ही कंपनी स्थापन करून व्यवसायात स्वतःचं नाव मोठं केलं. आपल्या कामावरची निष्ठा, मेहनत करण्याची ताकद, अचूक निर्णय क्षमता यामुळे रामचे ते राम शेठ झाले. व्यवसाय करत असतानाच आपल्या कमाईतील 25% वाटा त्यांनी समाज हितासाठी खर्च करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक गरजवंताला मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांची दानशूर रामशेठ म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. रामशेठ यांच्यावर लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार झाले होते. त्यांनी 1981 आणि 84 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेते दिबा पाटील साहेबांबरोबर स्वतःला झोकून दिलं. समाजकारण करत असताना जनतेनंच त्यांना लोकनेता बनवून 2 वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून दिलं. मात्र कायम लोकांसाठी झटणारा या समाजकारणी लोकनेत्यानं कधीही सत्तेचा मोह ठेवला नाही आणि म्हणूनच वयाच्या 52व्या वर्षी म्हणजे राजकारणातील ऐन उमेदीच्या काळात इथून पुढे निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करून राजसन्यास घेतला. ही बाब सामान्य नव्हती. सक्रिय राजकारण न करताही रामशेठ जिथे उभे राहिले तिथे सत्ता उभी राहिली. राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये रमलेले रामशेठ यांचा मूळ पिंड शिक्षक असल्यानं शिक्षणापासून ते दूर जाऊ शकले नाहीत. त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था या आपल्या सासऱ्यांच्या नावानं सुरू केलेल्या शिक्षण संस्थेचं चेअरमन म्हणून पनवेल उरणमध्ये आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच विधी महाविद्यालय उभी करून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं उघडी केली. कर्मवीरांचा शिक्षणाविषयी दृष्टिकोन व्यापक अर्थानं स्वीकारून त्यांचे पायीक झाले. सातारा इथे उभं राहिलेलं लोकनेते रामशेठ ठाकूर भवन, मोखाड्यासारख्या आदिवासी भागात लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभी करून दिली. रयतच्या अनेक इमारती स्वखर्चानं बांधून दिल्या. रयत परिवारानं त्यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव रयत माऊली पुरस्कार देऊन केला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राला मोठं करण्यासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल रामशेठ यांचा कोरोना देवदूत पुरस्कार देऊन गौरव केला. सांस्कृतिक क्षेत्रालाही त्यांनी उंचीवर नेण्याचं काम केलं. राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा आज नावाजलेल्या स्पर्धा म्हणून त्यांचा गौरव होतो. दरवर्षी दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील दिग्गज गायकांना पनवेलमध्ये निमंत्रित करून पनवेलकरांना स्वरांची दिवाळी भेट ते देतात. आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते आणि नगरसेवक परेश ठाकूर या आपल्या दोन्ही मुलांना व्यवसायाबरोबरच समाजसेवेचा वसा देत असतानाच राजकारणातून समाजकारण करण्यास प्रेरित करत आले. व्यवसाय, शिक्षण संस्था, समाजकारण, क्रीडा संकुल, भव्य रामबाग आणि राजकारण या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत हा लोकनेता आजही वटवृक्षाप्रमाणे जमिनीशी आपलं नातं घट्ट करत उभा आहे. अशा या सामाजिक विकासाचा वसा घेतलेल्या लोकनेत्याच्या प्रेरणादायी आयुष्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांना उदंड आयुष्य, त्याचबरोबर चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आता वेळ आहे ती लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याची. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, चाफ्यांच्या फुलांची परडी आणि सन्मानचिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा सापत्निक सत्कार केला जाईल आणि तत्पश्चात मान्यवरांच्या उपस्थितीत रामपर्व या ग्रंथाचं अनावरण सुद्धा होईल. मान्यवरांना समूह छायाचित्रासाठी पुढे येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत
माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा सापत्निक सत्कार होतोय. अमृत महोत्सवी हे राम पर्व. दानशूर हातामधुनी माणुसकीचा वाटला सुगंध. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. जोरदार टाळ्या. लोकांसाठी जगणे हाच छंद. लोकनेता बोलती सर्व. अमृत महोत्सवी हे राम पर्व. शाल, पुष्पगुच्छ, चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मानचिन्ह देऊन हा अभिष्टचिंतन सोहळा इथे पूर्ण होतो. त्याचप्रमाणे मान्यवरांना विनंती आहे, राम पर्व या ग्रंथाचं आता प्रकाशन होईल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आधी घेऊया का हार? बरं, मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, अत्यंत सुरेख असा हा पुष्पहार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा पुष्पहार जो आहे हा केवळ हार नसून 75 वर्षातील असंख्य आठवणींचा गोप विणलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दीप पेटला. रायगडाच्या आसमंती विकासाचा सूर्य उगवला. जनसेवे. यानंतर राम पर्व या ग्रंथाचं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशन होईल. महोत्सवी हे राम पर्व. दानशूर हातामधुनी माणुसकीचा वाटला सुगंध. मदतीची साथ प्रत्येकाला. लोकांसाठी जगणे हाच छंद. लोकनेता बोलती सर्व. राम पर्व या ग्रंथाचं अमृत प्रकाशन होतंय. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. पर्व. आपल्या लाडक्या लोकनेत्याची संपूर्ण कारकीर्द ही शब्दबद्ध होऊन आता आपल्या समोर येते. भूमीला राम भेटला. धन्यवाद. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर वेळेची थोडीशी मर्यादा आणि त्याचं भान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो, सर्वप्रथम ते आपल्याला मार्गदर्शन करतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती लोकनेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूरजी, त्याचप्रमाणे सौ वहिनीसाहेब, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय श्री गणेश नाईक साहेब, भरत शेठ गोगावले, सुनीलजी तटकरे, आशिषजी शेलार, अदितीताई तटकरे, श्रीरंगप्पा बारणे, आपले भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विक्रांत पाटील, श्री दिलीप वळसे पाटील, श्री रविशेठ पाटील, श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्री महेंद्र दळवी, श्री प्रशांत शेठ ठाकूर, श्री महेश बालडी, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री धैर्यशील पाटील, श्री देवेंद्र साटम, श्री चंद्रकांत दळवी, श्री जे एम म्हात्रे, श्री किसन जावळे, श्री विजय सिंगल, या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचं अभिष्टचिंतन करतो
आणि आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांचं समाजकार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये. हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो आहोत. आत्ताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत आणि विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या काळामध्ये त्यांच्यासारख्या होतकरू पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरता कमवा आणि शिका अशा प्रकारची जी योजना सुरू करण्यात आली होती त्या योजनेमध्ये मेहनत करायची, कमवायचं आणि शिकायचं अशा पद्धतीनं आपलं शिक्षण हे रामशेठ पाटलांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपली नोकरी धरली. 200 रुपये पगारावर पहिल्यांदा त्यांनी नोकरी सुरू केली आणि आपण आज पाहतोय की स्वतःला शिक्षणाकरता ज्या काही अडचणी सहन कराव्या लागल्या, आज अनेक शाळा, शैक्षणिक संस्था, अनेक मुलांचं शिक्षण या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जे आयुष्यात कमवलेलं आहे ते लावण्याचं काम त्यांनी केलं आणि अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जे काही पुण्यकर्म आहे ते करण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी केलं. पण त्याच वेळी ज्या रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी त्यांना संधी दिली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेतनं त्यांना शिकायला मिळालं, मला असं वाटतं की जशी एकलव्याने आपली गुरुदक्षिणा दिली होती तशी गुरुदक्षिणा देणारे आमचे रामशेठ ठाकूर आहेत. त्या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. आत्ताच महेशजींनी सांगितलं 135 कोटी रुपये आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाही. त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुनी न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत आणि त्यांचा प्रवास देखील थक्क करणारा आहे. मी ज्यावेळी हे पुस्तक वाचत होतो त्यावेळी मला त्याच्यात बघायला मिळालं की साधी नोकरी करत असताना त्यांना पहिली संधी आली. या सिडकोचं आणि काही भरण टाकण्याचं काम, काही बंधारे बांधण्याचं काम चाललं होतं आणि त्यात ज्यांच्याकडे काम होतं ते लेले साहेब, त्यांना रामशेठ ठाकूर म्हणाले मी हे काम करू शकतो. त्यांना विश्वास नव्हता पण तरी देखील रामशेठ ठाकूरांना 10,000 रुपयाचं काम मिळालं. घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरनं 5,000 रुपये उचलले आणि पहिल्यांदा ते काम केलं आणि पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी 2,500 रुपये नफा कमवला. ज्यावेळी 450 रुपये पगार होता त्यावेळी 2,500चा नफा कमवून रामशेठ ठाकूरांच्या लक्षात आलं की नोकरी तर करायचीच आहे पण मोठं व्हायचं असेल तर हे कामही करावं लागेल. आणि मग 50,000चं काम, त्यानंतर 1,00,000चं काम, असं करता करता ते आपलं काम वाढवत गेले. आणि मग ज्यावेळी सिडकोनं त्या काळात 1 कोटी रुपयाचं काम काढलं
आणि आपल्याला कल्पना आहे अनेक वेळा इथे तर त्यांच्या संघर्षात स्थानिकांकरता संघर्ष आलाय, पण त्यावेळी फक्त मोठे कंत्राटदार हे 1 कोटीचं काम करू शकणार होते. मग रामशेठ यांनी सिडकोच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन उभारलं आणि सांगितलं याचे पाठ करा, हे काही एक काम नाही आहे, याचे पाठ करू शकता. आणि इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना एकत्रित करून सगळ्यांना थोडं थोडं काम देऊन ते काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यातनं कशा पद्धतीनं काम करता येतं हे दाखवलं. एवढंच नाही तर सिडको आला तेव्हा सिडकोला विरोध खूप होता, कोणी ऑफिस द्यायला तयार नव्हतं. रामशेठ ठाकूरांनी सांगितलं माझ्याकडे ऑफिस सुरू करा. त्यांच्याकडे ऑफिस सुरू झालं. त्याच्यावर मोठा मोर्चा त्या काळामध्ये गेला. तो मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी रामशेठ ठाकूरांनी सांगितलं मोर्चा याकरता आला तुम्ही सिडको काढला पण आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही. आणि त्याच ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिकांना नोकऱ्या देतो आणि तिथल्या तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या आणि तिथनं रामशेठ ठाकूरांनी हा आपला संघर्ष सातत्याने पुढे नेला. एक आवर्जून उल्लेख आमच्या गणेश नाईक साहेबांचा रामशेठ ठाकूरांनी केला आहे की ज्यावेळी मोठं काम या JNPT पोर्टचं निघालं तोपर्यंत कंपनी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाली होती, पण खूप मोठं काम होतं आणि गणेश नाईक साहेबांनी आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं की हे मोठं काम आलंय आणि हे काम रामशेठ ठाकूर करू शकतात, रामशेठने ते काम करावं. रामशेठ ठाकूर विदेशात होते, मग त्यांना विदेशात फोन लावला. ते म्हणाले मी हे काम करेन. आणि मग त्यावेळी आपल्या पोर्टचं मोठं काम हे रामशेठ ठाकूरांनी करून त्या काळचे जेवढे मोठे मोठे कंत्राटदार होते त्या सगळ्यांना मागे टाकून वेळेत काम पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम हे रामशेठ ठाकूरांनी करून दाखवलं. आणि त्यातनं ही जी कंपनी आज इतकी मोठी आपल्याला पाहायला मिळते ती कंपनी त्यांच्या मेहनतीतून आणि एक प्रकारे त्यांच्या जिद्दीतनं त्यांनी उभी करून दाखवली. आणि भूमिपुत्र देखील काम करू शकतात, तेही उत्तम काम करू शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर यांनी केलं. आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते. एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कोणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं. त्यांना काही मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, तुम्ही लढत राहा. अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली. आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले. जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला. अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे. आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं. हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं. आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं, पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही. खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले. आज हा रायगड जिल्ह्यातला जो नवा मुंबईचा सगळा भाग आहे या भागाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे.
आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत. पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल, हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात महेशजींनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे. जर रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आम्हाला करता आलं नसतं. मी ज्यावेळी याचं काम हातामध्ये घेतलं, आपल्याला माहिती आहे 20-25 वर्ष भिजत घोंगडं होतं, हातात घेतलं, वेद पूर्ण करायचं. आणि त्यावेळी आमच्या मदतीला रामशेठ ठाकूर धावून आले. त्यांनी संघर्षाने नाही तर सामंजस्याने समोरासमोर बसून भूमिपुत्रांचेही प्रश्न सोडवून घेतले आणि आम्हाला जमीन देखील त्या ठिकाणी मिळवून दिली. आणि म्हणून आज हे जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, जे एअरपोर्ट 2030 साली भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल आणि त्याच्या पुढे जगातल्या पहिल्या 10 एअरपोर्टमध्ये जे येणार आहे, अशा प्रकारचं एअरपोर्ट आपण पूर्ण करू शकलो, त्यांच्यासारखा नेतृत्व गुण असलेला व्यक्ती या ठिकाणी होता म्हणून. आणि मला आज उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की रामशेठ ठाकूरांचं हे जे सगळं समाजकार्य आहे, अनेकांना शिक्षणाकरता मदत असेल, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवसायात मदत असेल, जसं मगाशी सांगितलं आगरी कोळी महोत्सव असो, मराठी दिवाळी अंकाचा विशेषांक असो, त्याचा महोत्सव असो, सगळ्या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात. आणि आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की त्यांचा वारसा अतिशय मजबूतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय खंबीरपणे आमचे आमदार प्रशांत शेठ या ठिकाणी चालवून राहिलेले आहेत. अतिशय शांत, धीर, गंभीर, कामास काम ठेवणारे, पण सर्वसामान्यांकरता झटणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पनवेलकरांचा टोलचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी एक नेता कसं सरकारला वाकवू शकतो हे आपल्याला मागच्या काळामध्ये दाखवलं. मला असं वाटतं की निश्चितपणे रामशेठ ठाकूरांचा जरी त्यांनी राजकारणातनं त्या ठिकाणी निवडणुकीतनं संन्यास घेतला असला तरी राजकारणामध्ये तुमचा वारसा अतिशय समर्थपणे तुमची मुलं चालवत आहेत, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून खरं तर आज या ठिकाणी मी बोलायला गेलो तर मी खूप वेळ बोलू शकेन, कारण हे जे पुस्तक मी वाचलं त्यात इतक्या सुंदर अनेक गोष्टी आहेत, इतक्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. रामशेठ ठाकूरांबद्दल इतक्या गोष्टी त्यांच्याबद्दल मी आज सांगू शकतो, पण अनेक वक्त्यांची भाषणं व्हायची आहेत. माननीय गडकरी साहेबांची मी परवानगी घेतली, मला एका कार्यक्रमाला पोचायचं आणि तिथे वेळेवर पोचणं गरजेचं असल्यामुळे खरं तर पूर्ण वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, परंतु मला या कार्यक्रमात जावं लागणार आहे म्हणून मी पहिले बोलण्याची संधी या ठिकाणी घेतली. पण मी आजच्या खरं म्हणजे या प्रसंगी रामशेठ ठाकूर, सौ शकुंतलाताई ठाकूर या दंपतीचं अतिशय मनापासनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो, अभिष्टचिंतन करतो. आणि जसं आमच्या महेश बालदींनी सांगितलं की रामशेठ ठाकूरांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याकरता आपण सगळे याच मैदानावर उपस्थित राहू, हा विश्वास आणि ईश्वराकडे प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. खरं तर पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढील प्रवासाकरिता निघावं लागतंय, पण सोहळा जो आहे तो असाच पुढे आपण चालू ठेवणार आहोत. आपल्याला विनंती आहे कोणीही जागेवर न उठायचं नाही. एकदा जोरदार टाळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी झाल्या पाहिजे. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप आभार. यानंतर आता सत्कारमूर्ती माननीय लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती करतो, ते आपलं मनोगत व्यक्त करतील.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे मी माझ्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इमारतीचं उद्घाटन होत आहे. याकरता आपल्याकडं येऊन ज्यांनी अतिशय चांगल्या अशा मला शुभेच्छा दिल्या ते महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब. आपल्याला आशीर्वाद देण्याकरता इथं मुद्दामून आले आहेत. मी त्याचा फार आभार मानणार आहे, कारण माझ्यावर त्यांनी अतिशय चांगलं प्रेम केलेलं आहे. त्यांच्या घरातलाच एक व्यक्ती समजून मला प्रशांतला महेश बालदींना आम्हाला त्यांनी प्रेम दिलेलं आहे आणि पाहिजे त्या वेळेला आमच्या हाकेला उभे असतात असे माननीय नितीन गडकरी साहेब, पवार साहेब. मला ते आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघेही घरी आले. माझं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि त्यांनाही अशाच एका कार्यक्रमात जायचं असल्याकारणानं ते निघून गेलेत, पण त्यांचाही मी मनापासून अगदी आभारी राहणार आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र BJPचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, नामदार गणेश नाईक साहेब, नामदार आशिष शेलार साहेब, नामदार आदित्यताई तटकरे, नामदार भरतजी गोगावले, माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, खासदार श्रीरंग बारणे साहेब, आमचे मित्र माजी आत्ताचे आमदार माजी सभापती विधानसभेचे दिलीप वळसे पाटील, रवी शेठ पाटील आमदार विश्वजित कदम येणार होते खरं म्हणजे, पण ते कुठे अडकले असतील. आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार दळवी, आमदार थोरवे, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमचे रेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, दिवा पाटलांचे सुपुत्र माननीय अतुल पाटील. नावं घ्यायला आणखीन एक 25-30-50 नावं घ्यावी लागतील असे सर्व प्रमुख नेते मंडळी, इथं स्टेजवर असलेले प्रमुख, त्याचबरोबर समोरसुद्धा उपस्थित असलेले विविध क्षेत्रात काम करणारे माझे सहकारी बंधू भगिनी आणि या समारंभाकरता उपस्थित असलेले हजारो बांधवांनो भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण माझ्या अमृत महोत्सवाकरता हजर राहिलात. खरं पाहायला गेलं तर हे जे अमृत महोत्सवी वर्ष जे आहे हे आपल्याला समजून येईल की गेल्या वर्षी 2025ला सुरू झालं आणि त्यावेळेला 7 दिवसाचा कीर्तन महोत्सव झाला. वर्षभर अनेक प्रोग्राम होत आहेत, कीर्तन सोहळे होत आहेत, त्याचबरोबरीनं रक्तदान शिबिरं होत आहेत, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि गेल्या 2 जून 25 पासून आतापर्यंत हे चालू आहे आणि पुढल्या 2 जूनपर्यंत सुद्धा हे कार्यक्रम चालणार आहेत. या सर्वांचं आपलं हे प्रेम पाहिलं, सर्वांनी माझ्याबद्दल दाखवली भावना सर्वसामान्यांची आहे, नेत्यांची आहे, विविध क्षेत्रातील मान्यवरांची आहे. ही पाहिली की मला आवर्जून नंतर आठवण येते ते आपले माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची. म्हणजे त्यांनी ईश्वरपूर जे आहे आपलं, त्या ईश्वरपूरला जे हे होतं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही गोष्टी अशा हे करून दाखवल्या. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझ्याबद्दल जे वाक्य वापरलं ते पाहिल्यानंतर मलाही नवल वाटलं की साहेब यांनी माझ्याबद्दल हे एकाएकी एक मिनिट
सॉरी, पण त्यांनी ईश्वरच्या कार्यक्रमामध्ये एकाएकी माझ्याबद्दल जे गुणगान त्यांनी गायलं, मला अपेक्षाही नव्हती की ते अशा बोलतील की रामशेठने जे काम केलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रात सर्व जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानतोय. कुठं काढतोस, कुठे गेलं ते? कुठं असतंय? काय बिघडले? जाऊ दे, चला आता कुठे येत आवाज? मला जाऊ दे, चला काय हरकत नाही. रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिले पण 1 कोटी दिलेलेच आहे. म्हणजे त्यांनी म्हणजे असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. म्हणजे खरंच दिलदारपणा. पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया पुढे घेऊन जात नाही. अरे पण त्यांची दानत असावी लागते, ती दानत त्या माणसामध्ये. म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. रामशेठ म्हणजे दादा आज आपल्यात नाहीत, त्यांचा माझा तसा जास्त परिचय पण नाही. म्हणजे मी एक ठराविक वेळा रयतच्या मिटिंगला 9 मेला वगैरे भेटणारा आणि जास्त तसंही नव्हतं. पण माझी नोंद ही आमच्या मान्यवरांनी जी घेतलेली दिसते, ह्याचा मला अतिशय मन भरून येते की आयुष्यात जीवनात मी जे काही केलं तर त्याची नोंद आपल्याला माहीत पडत नसताना सुद्धा ही घेतली जाते. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, पवार साहेब आणि आमचे सर्व स्टेजवरचे सर्व नेते मंडळी याने जे प्रेम मला दिले ना, त्यामुळं मी मोठा झालो आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्याच्यामुळे मी ह्या स्तरावर येऊन पोचलो आहे. 75 वर्ष आज पूर्ण झाली. या 75 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की माझं हे पुस्तक प्रकाशनाकरता संदेश द्यावा म्हणून मी आपलं पुस्तक फडणवीस साहेबांकडे दिलं. पण आता त्यांचं भाषण ऐकलं आणि मला समजलं की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं दिसतंय. म्हणजे बघा, एक गोष्ट रामशेठचं साधं चरित्र वजा पुस्तक सीएम साहेबांना अजिबात वेळ येत नसतो, पण कुठं जाता येताना गाडीमधून सुद्धा त्यांनी वाचलं असेल. हे सर्व अशा पद्धतीनं विविध प्रकारे माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. त्यामुळंच माझं जीवन यशस्वी झालं. आयुष्यात खाचखळगे भरपूर आले. माझ्या भाषणातील जे आहे की 10,000चं काम, 12,000चं काम, गाढवांवर माती वाहून नेण्याचं काम, ही सगळी कामं केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. 81चं आंदोलन, 84 आंदोलन याच्यात सहभाग घेतला. खरं तर आता अतुल पाटील तर आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं. 81 आंदोलनात ज्यावेळेस जसे नाक्यावर झालं, भगतसाहेबांचं डोकं फुडलं, श्रावण शेठचं, पाटील साहेबांना मार बसला, त्यावेळेला आंदोलनात मी होतो. आणि 84 आंदोलनात जे ज्येष्ठ नेते मंडळी ज्या वेळेला हॉस्पिटलात म्हणजे ज्यावेळेला तुरुंगात डांबली गेली, पाटील साहेबांना सुद्धा हॉस्पिटलात नेण्यात आलं. त्यावेळेला ते आंदोलन 84चं आंदोलन पुढे नेण्याकरता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी दशरथ ठाकूर, विके ठाकूर आणि भारती पवार त्यावेळेला नेतृत्व करून ते 84चं आंदोलन मी पुढे नेलं. लोकांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं त्यातून आपण यशस्वी झालो. बऱ्यापैकी आपले प्रश्न मार्गी लागले, मार्गी लागायला सुरुवात झाली. पण या सर्वामध्ये जर पाहायला गेलात तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, शून्यातून विश्वाकडे नावाचा एक लेख आला आणि त्याच्या वेळेला जे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यावेळेला हंगामा झाला. काही काही गोष्टीमध्ये असं आहे की सर्वत्र तुम्हाला सहकार्य मिळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रेमानं घ्यायला पाहिजे. गावकऱ्या मला धंद्यामध्ये यश मिळालं कारण ज्या ठिकाणी मी कामाला गेलो त्या गावातल्या लोकांना मी बरोबर घेतलं, त्या लोकांना सहकार्य करून घेतलं, लोकांनी मदत केली. त्यामुळं आपली कामं लवकर आणि चांगल्या अर्थानं होत गेली. आणि हे यशाचं गमक आहे की आपण आपला प्रगती करत असताना इतरांनाही बरोबर घ्यायला पाहिजे. आणि तीच माणुसकी मला अतिशय उपयोगी पडली आणि त्याच्याकरता
या गडकरी साहेब, पवार साहेब, फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब त्यांचेही सुद्धा आपल्याकडे 2-3 वेळा आले, पण त्यांनीसुद्धा आम्ही ज्यावेळेला भेटलो, नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आम्हाला तोच हक्काचा माणूस असा आम्हाला इथे सांगितला. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही त्यांची भेट झाली, पालकमंत्री म्हणून ते इथं होते. तेव्हापासून त्यांनी मला अशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहित केलं की रामशेठ चलो आगे चलो. म्हणजे अशीही सगळ्यांनी मला जी पाठराखण केलेली आहे, त्यामुळं रामशेठ ठाकूर हा पंचायतमध्ये आज ही कार्यरत आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हे चिरंजीव त्याच मार्गाने चाललेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपल्या इथे भरपूर प्रश्न आहेत. एका पत्रकार मला अशी म्हणालं, CM साहेब येत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी कराल? म्हटलं आम्ही काय मागणी जास्त काय करायची कारण आहे, आम्ही ज्या ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला ते आमची कामं करत असतात. पण आता ह्या ग्राउंडवर पण बसलो आहे, कंपाऊंड करणं गरजेचं आहे. कुठं साधारणतः पाण्याचा प्रश्न आहे, इथले तिथले प्रश्न साहेबांशी मध्ये बसलेले असताना बोललो. त्यामुळे रामशेठ तुम्ही या, आपण एकदा बसू आणि जे इथले प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, विशेष करून ते प्रकल्प गावठाण विस्ताराचा असेल, पाण्याचा असेल किंवा इतर छोटे मोठे प्रश्न असतील, ते सोडवण्याकरता त्यांनी मला बसायचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्याला गडकरी साहेब आहेत, आम्हाला इथं प्रश्न नाही आमचे सुटले तर आम्ही दिल्लीपर्यंत गडकरी साहेबांकडे जात असतो. आणि त्यांना फक्त नुसतं समजलं का यांना यायचं आहे, तरी ताबडतोब त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला साथ दिलेली आहे की या. आणि घरातल्यासारखं म्हणजे ज्येष्ठ मंडळी जशी असते तसं आम्हाला अगदी आम्ही कधी हक्काना जाऊ शकतो, काम करू त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो, हा आम्हाला आधार आहे. आणि हे सगळे इतके नेते मंडळी, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, मंत्री आहेत ना. तर हे सगळे जे आहेत, काही माजी मंत्री आहेत, काही सभापती साहेब सुद्धा इथं माजी सभापती सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्यांची इतकी साथ आहे की त्याच्यामुळं मला वाटते का अजून 10-20 वर्ष सहजगत्या चांगल्या रीतीने मी काम करू शकेन. आपला हा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, हे असंच राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या आशीर्वादानं मी आपल्या ऋणात राहून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. यानंतर एक विशेष सत्कार आपण माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा करणार आहोत. प्रातिनिधिक सत्कार मंत्री, सन्माननीय मंत्री रुहोयो व फलोत्पादन खारभूमी माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांना विनंती करतो ते माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं अभिष्ट चिंतन सत्कार करतील. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. आणि त्यानंतर एक विशेष सत्कार सुद्धा आपण इथे करणार आहोत. क्षणसेवेचा दीप पेटला. रामपर्व या ग्रंथाचं अभ्यासपूर्ण संपादन करून शब्दबद्ध करणारे श्री विजय इंदू केशव पवार सर यांचा एक विशेष सत्कार आपण इथे करणार आहोत. तो करण्याची विनंती माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांना करतो. रामपर्व हा जो ग्रंथ आहे त्याचं संपादन करून शब्दबद्ध करणारे माननीय विजय इंदू केशव पवार सर. माणुसकीचा वाटला सुगंध. मदतीची साथ प्रत्येकाला. खरं तर व्यासपीठावरील प्रत्येक मान्यवराला माननीय लोकनेते यांच्याविषयी मनोगत व्यक्त करायचं आहे याची पूर्ण कल्पना आहे. पण वेळेचं महत्त्व लक्षात घेता प्रातिनिधिक अशा स्वरूपामध्ये मनोगताची नोंद आपण घेऊया, ही सन्माननीय व्यासपीठाला नम्र विनंती. आणि ते मनोगत व्यक्त करण्याची विनंती सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री नितीनजी गडकरी साहेब यांना करतो. ते आपलं मनोगत व्यक्त करतील. आजचे सत्कार मूर्ती लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, मंचावर उपस्थित
माझे सर्व जुने मित्र, सहकारी, मंत्रीगण, खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व नेते मंडळी, बांधवांनो आणि बहिणींनो, रामशेठ ठाकूर यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो. पण खरं म्हणजे अनेक सत्काराचे कार्यक्रम असे असतात की त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बोलावं आणि काय बोलू नये हे समजत नाही. पण आज आपण सगळेजण जे इथे जमलेलो आहोत ते मनातून आणि हृदयातून रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे आहोत. आणि हे प्रेम याकरता आहे की त्यांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा आपल्या सगळ्यांना जवळून परिचय आहे. माझ्याकरता अनेक आठवणी आहेत. मी 1995 साली ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि पनवेल ते सायन मार्गावरच्या उड्डाणपुलाचं काम हातात घेतलं, त्यावेळी हा जो पनवेल टू JNPT रोड होता, इथले कॉन्ट्रॅक्टर पळून गेले होते. टेंडर काढल्यावर कोणी काम करायला तयार नव्हतं, म्हणजे पळवलेच होते ते सगळे. आणि ती सगळी कामं पुन्हा सुरू करण्याकरता ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्याच्यात रामशेठ ठाकूर हे प्रमुख होते. ते म्हणाले या भागाचा विकास झाला पाहिजे, अडचणी आहेत त्या आपण सोडवूया. मी शिपिंगचा मंत्री झालो आणि शिपिंगचा मंत्री म्हणून JNPT मध्ये 1 लाख कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली. परंतु अनेक प्रश्न अडकलेले होते. त्यावेळी महेशजी JNPTचे ट्रस्टी होते. पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नव्हते, लोकांना अनुदान मिळालं नव्हतं, सिडको JNPT याच्यात वाद होते आणि त्यामुळे जगातलं 3ऱ्या नंबरचं हे कंटेनर पोर्ट याची अनेक कामं अडकलेली होती. पण या सगळ्या कामामध्ये ज्यावेळी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी ज्या चांगल्या सूचना लोकहिताच्या केल्या त्या सगळ्या सूचना मान्य करत करत आम्ही पुढे गेलो. आणि एखादी गोष्ट होत नसेल तर मी त्यांना समजून सांगितले की ही करता येणार नाही, यातली अडचण आहे, ते त्यांनी स्वीकारलं. एकीकडे या भागातला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी याचा विकास झाला पाहिजे आणि दुसरीकडे त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे याची जाणीव ठेवून रामशेठ ठाकूर यांनी कार्य केलं. आणि त्याचमुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथला विकास जर होणार असेल तर त्या विकासामध्ये स्थानिक लोकांना जर रोजगार मिळणार नाही तर मग त्या विकासाचा उपयोग काय आहे. आणि म्हणून आज विकासाच्या बाबतीतला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवत असताना भूमिपुत्रांचे अधिकार निश्चितपणे जपण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाने केलं. 2 वेळा लोकसभेत ते निवडून आले. मलाही पण त्या काळामध्ये मी मंत्री झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. त्या काळामध्ये त्यांनी आमच्याबरोबर ते आले. त्यांनी आमच्या खरं म्हणजे पक्षाचा विस्तार या भागात करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर रामशेठ ठाकूरांचा आहे. आमची संघटना एवढी शक्तिशाली नव्हती, पण त्यांनी त्यांचं बळ उभं केलं आणि या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी आमच्या कार्यकर्त्यांना, पक्षाला मिळाली. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर मी सगळ्यांना, राजकारणातल्या लोकांना नेहमी सांगतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट ओनली पॉलिटिक्स. तर राजकारणाचा अर्थ आहे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. जनतेच्या शिक्षण क्षेत्र असेल, सेवेचं क्षेत्र असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, जनतेचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊन त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल याचा विचार करण्याचं नेतृत्व असेल तर त्याला आपले पोस्टर बॅनर लावून मतं मागण्याची गरज पडत नाही. रामशेठ ठाकूर यांनी खऱ्या अर्थाने लोकनेता हा शब्द त्यांना सार्थक आहे. कारण या ठिकाणी त्यांच्या दानशीर वृत्तीतून लाखो लोकांना त्यांनी मदत केली. ही गोष्ट खरी आहे की पैसे कमावणाऱ्यांची समाजात कमी नाही आहे, पण मिळालेला पैसा त्याला समाजाने दिलेला आहे म्हणून समाजाकरता पुन्हा तो वापस करणारे लोकांची खूप कमी आहे. पण मला जे मिळालं
ते समाजामुळे मिळालं आणि म्हणून मी ते समाजाला वापस करीन ही भावना मनात ठेवून सातत्याने आपला उदारतेचा हात जनतेकरता आपला सगळा पैसा वाटून देण्याचा मनाचं मोठं मन हे रामशेठ ठाकूरांनी दरवेळेला दाखवलं. या भागातल्या गोरगरीब जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांची मुलं शिकली पाहिजे, त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि उत्तम शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे याची चिंता त्यांनी सातत्याने केली. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, मी त्याला साम्राज्य म्हणणार नाही, पण शिक्षण क्षेत्रातली एवढी मोठी शक्ती उभी केली की ज्या मार्फत गेल्या अनेक वर्षामध्ये गोरगरिबाच्या लाखो मुलांचं जीवन घडवण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला, हे विसरता येणार नाही. अनेक लोकांमध्ये शिक्षणाच्या सुविधा करून दिल्या. या ठिकाणी ज्या ज्यावेळी अडचण आली त्यावेळी अनेक वेळा लोकांचे प्रश्न सोडवणं खूप महत्वाचं होतं. मी आयुष्यात विसरणार नाही, मला अनेक रस्ते आणि पूल बांधायचा संधी मिळाली, पण पनवेलच्या तिथला जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तो चौक आणि सायन या दोन ठिकाणीचा ट्रॅफिक जाम मी त्या काळातला मी बघितला. आताही थोडा कमी झाला, पण आता आम्ही मुंबई पुन्हा नवीन हायवे बांधणार आहे पुन्हा, आणि तो आता त्याचा पहिलेही टेंडर निघालंही. आता हा अटल पूल क्रॉस केल्यानंतर लगेच 4 किलोमीटर नंतर मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम सुरू होणार आहे. त्यातलं पहिलं पॅकेजचं टेंडर निघालं आणि इथून केवळ 1.5 तासात पुणे आणि 5 तासात बंगलोरला जाता येईल असा हायवे बांधणार आहोत. आणि ज्यामुळे जिकडे रोड झाला तिकडे विकास होतो, पण त्याचबरोबर पोर्ट देखील महत्वाचा आहे. JNPT हे आपल्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. हे जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट आहे आणि भारताच्या विकासामध्ये JNPTचं खूप मोठं योगदान आहे. आणि आज हे पोर्ट खऱ्या अर्थाने ताकदीने शक्तीने उभा आहे. ज्या भूमिपुत्रांनी या पोर्ट करता जागा दिली, रस्त्या करता जागा दिली, त्या सगळ्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आणि दुसरीकडे या सगळ्या विकास कामाची फळं मात्र इथल्या स्थानिक माणसाला देखील चाकायला मिळाली पाहिजे याची तेवढीच काळजी घेणं हे रामशेठ यांनी आयुष्यभर एक तत्व म्हणून स्वीकारलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने हे जे रामपर्व पुस्तक आहे यात त्यांच्या जीवनाची जी सुरुवात आहे ती शून्यापासून आहे. पण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ज्या शिक्षण संस्थेमध्ये आजही त्यांचा सहभाग आहे, त्यामागे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. आणि म्हणून गोरगरीब सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. केवळ सुशिक्षित होणं नाही तर सुसंस्कृत देखील पिढी झाली पाहिजे याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या जीवनाची सुरुवात एक शिक्षक म्हणून त्यांनी केली आणि व्यावसायिक म्हणून देखील जे कामं केली त्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टर लोकांचा स्वभाव आहे की कामामध्ये कधीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून तसंच ठेवून देतात. पण ज्यावेळी JNPT मध्ये त्यांनी कामं केली कुठल्याही कामात कधी बेईमानी नाही केली, कामाची तक्रार नाही आली. कारण मी अनेक वेळा क्वालिटीच्या बाबतीत बराच आग्रही होतो, पण मी मेहनतीने काम करीन. हे सगळे प्रकल्प चांगले तयार झाले पाहिजे. केवळ पैसे कमवणं मला केवळ अपेक्षित नाही आहे, हे प्रकल्पही चांगले होतील आणि ते करताना मला 2 पैसे मिळाले तेवढे मी समाधानी आहे, ही वृत्ती त्यांनी ठेवली. आणि त्यांच्याबरोबर माझ्याकडे अनेक वेळा ते आले त्यावेळी त्यांनी आपल्यावर अनेक इथले तरुण लोक कॉन्ट्रॅक्टर तयार केले आणि मला सांगितलं की या सगळ्या लोकांना जर कामं मिळाली तर कामही चांगलं होतील आणि स्थानिक जनता आपल्याला सहकार्य पण करेल. त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण करणारं राजकारण त्यांनी केलं. 1952 आपलं विशेषतः 52 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी का निवृत्त झाले मला कळलं नाही. पण सुनील गावस्करांनी आपल्या ज्यावेळी ते उत्तम क्रिकेट खेळत होते त्यावेळी कलकत्ता टेस्टमध्ये त्यांनी 92 रन काढले, अनेक विश्व रेकॉर्ड तयार केला आणि अचानक त्यांनी
निवृत्ती जाहीर केली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून, तेव्हा लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये उत्तम क्रिकेट खेळता, तुम्ही निवृत्त का होता? तेव्हा तटकरे साहेब त्यांनी दिलेलं उत्तर जरूर लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आणि मी. त्यांनी उत्तर असं दिलं की लोक असं विचारतात तुम्ही का रिटायर्ड होत आहात, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. आणि लोक जेव्हा म्हणतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहात, तेव्हा त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे की आता लोकांची अपेक्षा काय आहे. कारण सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागलाय का जो चिपकला तो उठतच नाही. जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर, आणि समाधान कुणी नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हणतात मला आमदारकीचं तिकीट द्या. मी एकदा राजस्थानच्या विधानसभेत भाषणाला म्हटलं होतं की राजकारण हे दुःखी आत्म्यांचा, अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. नगरसेवक याकरता दुःखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आमदार याकरता दुःखी आहेत, ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही. मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही. आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे, तो केव्हा मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात, केव्हा काढतात, भरोसा नाही. म्हणजे सगळ्या ऑक्सिजनवर. आणि म्हणून तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी आहे. जे जे मला समाजाकरता आलं ते मी केलं. जनतेने मला जेवढे आशीर्वाद दिले त्याच्याप्रमाणे माझी जबाबदारी लोकशाहीमध्ये पाळली. आणि समाजकारण जे आहे, सेवा आहे लोकांची, शिक्षणा क्षेत्रातलं कार्य असेल, सर्व याच्यामध्ये मी आता काम करत राहीन असं म्हणून त्यांनी 52व्या वर्षी सांगितलं मी निवडणूक लढवणार नाही. कारण म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की आज रामशेठ सारखे नेते राजकारणामध्ये जवळपास नाही आहेत. खरं म्हणजे आपलं राजकारण आणि तो आजच्या आपल्या याचा विषय नाही आहे. पण आमच्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सत्ताकारण केवळ उपयोगाचं नाही आहे, तर सामाजिक जबाबदारी, सामाजिक दायित्व, सामाजिक संवेदनशीलता, समाजातला गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांच्याबद्दलची कटिबद्धता, शिक्षण असेल, स्वास्थ्य असेल, सेवा असेल, रोजगार असेल, या क्षेत्राबद्दल सातत्याने प्रश्न सोडण्याकरता तळमळीने काम करणं हे खरं राजकारण आहे. आणि ते राजकारणाचं व्रतस्थ राजकारण रामशेठ यांनी आपल्या जीवनात स्वीकारलं. आणि म्हणून आज त्यांचा आदर्श सत्तेच्या राजकारणात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी निश्चितपणे ठेवला पाहिजे. परमेश्वर कृपेने त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज जरी आपण अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करत असलो तरी त्यांची मला पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे पुन्हा एकदा आपण त्यांचे 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा नक्की येऊ. मी पण येणार. आज मी स्पेशली दिल्लीहून आलो या कार्यक्रमाकरता. कालच मी गुवाहाटीला होतो, गुवाहाटीहून बंगलोरला गेलो, बंगलोरहून रात्री दिल्लीला गेलो आणि आज रात्री पुन्हा इथे आलो. तर मला आमचं ऑफिस म्हणालं साहेब खूप उलटं होत आहे, त्रास होतो आहे. अरे म्हटलं ते नाही, मला जायचं आहे या कार्यक्रमाला. आणि आज मी या नवीन विमानतळावर पहिल्यांदा आलो आणि मला खूप आनंद आहे की ज्या परिवाराशी माझे पारिवारिक संबंध आहे आणि विशेषतः प्रशांत आणि त्याचा भाऊ पण उत्तम वारसा चालवतात आहेत, त्या सगळ्यांच्या या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची गेल्या 25-30 वर्षापासून त्यांच्याबरोबरचा सहकारी म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळाली. याबद्दल मी स्वागत समितीचे पण आभार मानतो. आणि विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांनी सहकार्य केलं नसतं तर हे जीवन यशस्वी झालं नसतं. शेवटी घरामध्ये किती संपत्ती असेल, किती मर्सिडीज गाड्या असतील, पण मुलाबाळांचा आणि घरातला आई वडिलांचा जर कोऑर्डिनेशन नसेल तर स्पार्क निग्लेक्टेड बर्न द हाऊस. त्या घरात सुख नाही राहत. पण आज सुखी जीवन पारिवारिक जीवन आहे आणि या जीवनामध्ये विशेषतः श्रीमती रामशेठ ठाकूर यांचंही पण मोलाचं योगदान आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय रामशेठला एवढं कार्य करता आलं नसतं. त्यामुळे या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या भागातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता हे राम पर्व जे आहे हे 100 वर्षापर्यंत असंच
हायवेवरून धावत राहील अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, त्यांना निरोगी जीवन मिळेल आणि आपल्या सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. यानंतर एक विशेष सत्कार होईल आणि मग त्यानंतर आभार प्रदर्शनाकडे आपण वळूया. सन्माननीय वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांना विनंती करतो ते माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा सत्कार करतील आणि मग त्यानंतर आपण थेट आभार प्रदर्शनाकडे वळूया. आजच्या या अतिशय आपणा सर्वांच्यासाठी अविस्मरणीय अशा सोहळ्याला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहिले, केंद्रीय मंत्री सन्मान्य नामदार नितीन गडकरी साहेब उपस्थित राहिले, त्याचबरोबरीनं आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी मंत्री सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब उपस्थित राहिले. मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य आशिषजी शेलार साहेब, सन्मान्य भरतशेठ गोगावले साहेब, आदितीताई तटकरे, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे खासदार सुनील तटकरे साहेब, खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, या मंचावरती उपस्थित असणारे आमदार सन्मान्य ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, सन्मान्य विक्रांतजी पाटील, सन्मान्य मंदाताई म्हात्रे, सन्मान्य माजी खासदार धैर्यशील पाटील साहेब, या मंचावर उपस्थित असणारे माजी आमदार देवेंद्र साटम साहेब, माजी आमदार पंडित शेठ पाटील, सर्व या ठिकाणी ज्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहिले. वेळेच्या अभावी आपण सगळ्यांची मनोगत नाही ऐकू शकलो, पण तरीही ते उपस्थित राहिले. त्या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्व मंडळी सुद्धा अगत्यानं उपस्थित राहिलात. मंचावरच्या आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, स्नेहभोजना